विद्यार्थी मित्रांनो, राजा काय असावा या सर्व दृष्टीने विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज हे जे नाव आहे हे नाव जगातल्या कोणत्याही व्यक्तीच्या तोंडासमोर किंवा त्याच्या मनामध्ये विचारामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे इथल्या महाराष्ट्रातल्या मातीचा आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनातला एक अस्मितेचा प्रश्न आहे आणि एक अभिमानाचा स्वाभिमानाचा तो एक प्रश्न आहे। आला लक्षात? आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये जे काम केलेलं आहे ते काम अतिशय धैर्याने नियोजनपूर्वक शिस्तबद्ध आणि सातत्य कठोर परिश्रम दृढ इच्छाशक्ती अशा अनेक गुणांच्या आधारावरती त्यांनी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये स्वराज्याची जी काय संकल्पना आहे ही संकल्पना कशा पद्धतीने निर्माण केली ते निश्चितच आपल्यासाठी एक महत्त्वाचं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरल्याशिवाय राहणार नाही। आणि या व्यक्तिमत्वाकडून आपल्याला आपल्या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये निश्चितच अनेक गुण घेता येतात। त्यापैकी जर सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कामामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच नंतर आपल्याकडे शिस्तबद्धपणा नियोजन या सर्व गोष्टी आपण महाराजांकडून शिकू शकतो। आणि महाराजांनी जे काय या जगासाठी एक आदर्श राज्याची संकल्पना समोर ठेवलेली होती ती निश्चितच खूप जबरदस्त असलेली आपल्याला बघायला मिळते। आणि या महापुरुषांचा आजच्या काळामध्ये आजचे जे काय राजकीय नेते आहेत हे सर्रास गैरफायदा घेताना दिसतात। या लोकांना धर्म जात पंथ आणि महापुरुष अशा कुठल्याही गोष्टी नसतात राजकीय लोकांना। म्हणून राजकारणाच्या एखाद्या नेत्याला किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या वक्तव्याला बिलकुल व्हॅल्यू देण्याची गरज काही नाही, कारण त्यांचं व्यक्तिमत्व हे इथल्या महापुरुषांच्या विचारांना इथल्या धार्मिक मुद्द्यांना मिळतं जुळतं आपल्याला दिसून येणार नाही आहे। कारण हे लोक धर्म वेगळा महापुरुषांचे विचार वेगळे आणि त्यांचा मार्ग वेगळा हा आपण इथे समजून घेणं हे तितकंच गरजेचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला आजचे जे काय 10 प्रश्न असणार आहेत हे 10 प्रश्न आपण देणार आहोत। आणि तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवानिमित्त किंवा जयंती उत्सवानिमित्त तुम्हा सर्वांना अतिशय मन भरून शुभेच्छा देतो। आणि महाराजांना प्रथमतः आपण वंदन करूयात, विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा असेल। आणि चला आपला पहिला प्रश्न समजून घेऊ। बघा, जगातील पहिली AI सिटी जी आहे हे कोणत्या शहरामध्ये विकसित केली जाणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर काय? बंगळुरू आहे। आणि बंगळुरूमध्ये एक कंपनी ती मी व्यवस्थित सांगतो तुम्हाला, ज्या कंपनीला तुम्ही AI इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणता, इन्फ्रास्ट्रक्चर अशा पद्धतीने ती कंपनी आहे। ही AI इन्फ्रास्ट्रक्चर जी कंपनी ही कंपनी प्रामुख्याने AIचा जो काय विकास आहे AIचे जे काय मॉडर्न धर्तीवरती आधारित असलेले जे काय इनिशिएटिव्ह आहेत उपक्रमे आहेत ती या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न ही प्रामुख्याने काय करणार आहे? कंपनी करणार आहे। म्हणून मी पुढचा प्रश्न आता घेतो, लक्ष द्या। देशातील पहिली म्हणलं की ते महत्त्वाचं ठरणारच, पहिली AI लिव्हिंग लॅब कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे किंवा सुरू होणार आहे? तर ही जी AI लिव्हिंग लॅब जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रामुख्याने राज्यामध्ये सुरू होणार आहे। आणि ती महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठे? तर महाराष्ट्रामध्ये पुणेमध्ये जे काय वाघोली आहे त्या वाघोलीला ही जी लॅब आहे ही लॅब चालू होणार आहे। रतन टाटा विद्यापीठ आहे तिथे आणि त्या विद्यापीठाच्या माध्यमातून हा जो प्रकार आहे हा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल। पुढे जाऊयात आपण। बघा, मुंबई क्लायमेट वीक जे आहे याचं उद्घाटन खालीलपैकी कुणाच्या हस्ते झालेलं आहे? तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे झालेलं आहे। आणि या माध्यमातून क्लायमेटच्या संदर्भामधले जे काय म्हणजे सेन्सिटिव्ह जे काही इश्यू आहेत ते विचारात घेतले जातील आणि त्या माध्यमातून काम केलं
जाणार आहे, ज्याला वेगवेगळ्या ऊर्जेवरती काम केलं जाणार आहे, मग ती नवीकरणीय ऊर्जा वगैरे असेल, अशा सगळ्या. आणि 2025चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर होणार आहे किंवा जाहीर झाला आहे, फक्त आता वितरित करायचं राहिलंय. आणि वितरित कधी होणार आहे? 26 फेब्रुवारी लक्षात घ्या ते 1 मार्च या दरम्यान नाशिकमध्ये चौथे विश्व मराठी संमेलन होणार आहे. विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि या संमेलनामध्ये प्रामुख्याने असंख्य पुरस्काराचं वितरण होणार आहे. आता इथून पुढे आपण हे पुरस्कार बघूयात. ओके, लक्षात राहू द्या. आता हा जो पुरस्कार आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, हा साहित्यामध्ये योगदान दिलेल्या व्यक्तीला दिला जातो. आणि याचं जे काय एकंदरीत स्वरूप कसं असणार आहे तर 10 लाख रुपये इथे काय केले जातं तर मानधन दिलं जातं. 10 लाख रुपये स्मृती चिन्ह दिलं जातं आणि मानपत्र देखील दिलं जातं. अशा पद्धतीचं हे स्वरूप आहे या पुरस्काराचं. आणि हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना तो जाहीर झालेला आहे. त्यांनी साहित्यामध्ये प्रचंड लिखाण केलेलं आहे किंवा साहित्याला एक वेगळं वळण देण्याचं काम कुलकर्णीने केलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. आपण थोडंसं पुढे जाऊ. 2025चा साहित्यभूषण पुरस्कार हा जो आहे हा देखील जाहीर झालेला आहे आणि हा अतिशय नामवंत आणि गाजलेले आहेत बघा. भालचंद्र नेमाडे म्हणून साहित्यकार, खूप प्रचंड मोठे मराठीमधले साहित्यकार आहेत भालचंद्र नेमाडे. निश्चित त्यांचं साहित्य जर तुम्हाला मिळालं वाचायला तर वाचन करा, पण तत्पूर्वी अगोदर जरा नोकरीला लागा जरा. आणि जर फावल्या वेळेमध्ये जिथे तुम्हाला बोर होतं तिथे डेफिनेटली असं वाचलं पाहिजे साहित्य आपण. ओके, असं. आता हाही पुरस्कार काय केला जाणार आहे? चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन जे नाशिकमध्ये भरणार आहे त्या संमेलनामध्येच इथून पुढचे सगळे जे काय हे पुरस्कार या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. आणि याचंही स्वरूप काय आहे? 10 लाख रुपये दिले जाणार आहेत, मानधन आहे ते. आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी मानचिन्ह दिलं जाणार आहे आणि मानपत्र देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे. आता आपण पुढे जाऊयात. इथे काय म्हटलंय बघा, 2025चा श्री पु भागवत पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? आता हा जो भागवत पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रामुख्याने एखाद्या प्रकाशकाला किंवा प्रकाशनाला दिला जातो. आणि ते कोणतं प्रकाशन आहे तर निर्मल प्रकाशन आहे. आणि हे निर्मल प्रकाशन याने अनेक साहित्य मराठीमधून प्रसारित किंवा पब्लिश करण्याचं काम केलेलं आहे. आणि या प्रकाशनाच्या योगदानाबद्दल या प्रकाशनाला प्रामुख्याने काय दिला जाणार आहे तर श्री पु भागवत पुरस्कार हा 2025चा आहे. पण वितरित कधी होत आहेत हे पुरस्कार? 2026ला होत आहेत. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आणि हा पुरस्कार यांना काय होणार आहे? मिळणार आहे या प्रकाशनाला. आणि हे प्रकाशन नांदेडचं आहे. कुठलं प्रकाशन आहे ते? नांदेडचं प्रकाशन आहे. ते देखील लक्षात राहू द्या. बघा, डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार हा जो आहे हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे तर बघा, भाषा अभ्यासक याचं मानधन असतं 2 लाख रुपये, स्मृतिचिन्ह मानपत्र दिलं जातं. आणि हा पुरस्कार प्रामुख्याने कुणाला देण्यात येत आहे? डॉक्टर दिलीप धोंडगे यांना देण्यात येत आहे. आणि विनोद कुलकर्णी यांना कोणता पुरस्कार दिला जात आहे तर मराठी भाषा, लक्षात ठेवा, मराठी भाषा संवर्धन पुरस्कार दिला जात आहे. संवर्धन पुरस्कार दिला जात आहे. ओके, हे विनोद कुलकर्णी यांना दिला जात आहे. म्हणून हे देखील महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. या गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. आता त्यानंतर परत पुढे काय आहे की आपटे वाचन मंदिर हे जे आहे मराठी भाषा विकास पुरस्कार यांना प्रदान करण्यात येणार आहे. म्हणून त्यांना पण प्रदान करण्यात येणार आहे. या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आता आपण काय करू, चौथे विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने कलारत्न पुरस्कार म्हणून एक दिला जातो. आणि कलारत्न हा जो पुरस्कार आहे हा गायनामध्ये दिला जातो किंवा संगीतामध्ये दिला जातो. तर हे कुणाला मिळणार आहे? डेफिनेटली कुणाला मिळणार आहे तर अजय अतुल गोगावले यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. म्हणून ही देखील या ठिकाणी महत्त्वाची बाब आहे. आता पुढे जाऊयात. बघा, नवी दिल्ली या ठिकाणी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात
सर्वश्रेष्ठ कॅडेट म्हणून हा बहुमान किंवा सर्वश्रेष्ठ कॅडेट हा बहुमान खालीलपैकी कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर कुमारी तनू भान या ज्युनियर ऑफिसर ज्युनियर कमांडंट ऑफिसर आहेत आणि किंवा मग त्याला काय म्हणू, ज्युनियर अंडर ऑफिसर आपण म्हणूयात, त्यांना प्रदान करण्यात येत आहे. आणि ही जी मुलगी आहे ही पुण्याची आहे हे देखील लक्षात ठेवा, लहान मुलगी ही. ओके, लक्षात आलं. अशा पद्धतीचे जे काय पुरस्कार आहेत हे पुरस्कार या ठिकाणी दिले जातात आणि हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. आता बघा, 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आहे ती कुस्ती च्या क्षेत्रामधली अतिशय सर्वोच्च स्पर्धा समजली जाते आणि ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा खालीलपैकी कोठे आयोजित केली जाणार आहे? तर पुण्याला केली जाणार आहे. कुठे केली जाणार आहे? पुणे या ठिकाणी केली जाणार आहे. वाघोलीलाच होणार आहे तेही. ओके, अशा पद्धतीने हे जे म्हणजे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे खूप महत्त्वाचे असतात. या ठिकाणी आपण जर काही येणाऱ्या काळामध्ये अपडेट या संदर्भात आलं तर मी निश्चित तुम्हाला देईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. अभ्यास करत राहा.